या रायगड किल्ल्यावरती आज मी तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद। प्रथमतः माझी ओळख करून देतो। माझं नाव देवानंद जगन अवकीरकर। रायगड किल्ल्यावरती झालं 8 वर्ष गाईडचं काम करतो। तुम्ही रायगड रोपीने अवघ्या 5 मिनिटांमध्ये रायगड किल्ल्यावरती प्रवेश केला। ही किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे। तर रायगड किल्ल्याच्या समोरच्या बाजूला 2000 पायऱ्या चढून जे शिवभक्त रायगड किल्ल्यावरती येतात, गड पायी चढल्याशिवाय गडाचं महत्व समजत नाही। किल्ल्याच्या 2000 पायऱ्या चढल्याच्या नंतर लोक येतात गडाच्या वरती, म्हणजे मध्यभागी गडावरती येतात, होळीच्या माळावरती। हा किल्ला जर तुम्हाला निवांत फिरायचा असेल, हा किल्ला एकूण आहे 1200 एकराचा किल्ला आहे। रायगड 1200 एकरामध्ये किल्ल्याला 4 टोक आहे, 4 दिशा आहेत। गडाची पश्चिम इकडे आहे, पश्चिमेला 1.5 किलोमीटर अंतरावरती हिरकणीचा बुरुज आहे। रायगडाच्या उत्तरेला तुम्ही जाणार, उत्तरेला टकमक टोक आहे। गडाच्या पूर्व बाजूला भवानी मातेचं मंदिर आहे आणि गडाच्या दक्षिणेला काळकाईचा खळगा। या 4 टोकामध्ये किल्ला 1200 एकरामध्ये किल्ला आहे। या किल्ल्याचं तुम्ही सर्वांनी नाव ऐकलं असेल बघा, रायरीचा डोंगर वाचले का सर्वांनी? हा रायरीचा डोंगर प्रामुख्याने जावळीच्या खोऱ्यामध्ये किल्ला येतो। तुम्ही प्रतापगड किल्ला पाहिला असेल। प्रतापगडाच्या पायथ्याला बघा जावळीचं खोरं तुम्ही बोलता। प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरेत दिवेला कोकण दिवा आहे। तुम्ही सर्वजण आपण कोकणातले आहोत, बरोबर। कोकणाचं लाचचं टोक हे कोकण दिवा आहे। या कोकण दिव्यापर्यंत हा खालचा विभाग, याला जावळीचं प्रांत, हे जावळीचं खोरं, जावळीचे चंद्रा मोरे। तुम्ही सर्वांनी नाव ऐकलं असेल, मोरे हे आपले मराठीच होते, पण आदिलशाहीच्या दरबारात ते चाकरी करायचे। मग स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे राजगड। तुम्ही जर राजगडावरती गेला असाल तर स्वराज्याच्या पहिल्या राजधानीवरून आपल्या राजाने एक खलिदा पाठवला। खलिदा म्हणजे आता असं आपलं पत्र। पत्रामध्ये राजे मोरेंना काय म्हणतायत की आपण दोघे एक मराठी आहोत, आपण दोघे राज्य करू आणि या राजधानी किल्ले वाढूया। आपण मोरे फार गर्भिष्ठ आणि घमंडी होते। राजाने मोरे काय म्हणतायत, तुम्ही कधी झालात राजे? या जावळी खोऱ्याचे खरे तर मराठी राजे आम्हीच आहोत। जर तुम्हाला उद्या यायचं असेल तर तुम्ही आजच या, तुमच्यासाठी आमचा दारुगोळा आणि तोफखाना आम्ही तर सज्ज करून ठेवले असं युद्धाचं चॅलेंज केलं। मग राजाने काय केले, 145 निवडक सरदार नेमले आणि जावळीच्या खोऱ्यात आक्रमणासाठी पाठवले। वेढा 3 महिन्याचा चालू होता। जावळीच्या चंद्रा मोऱ्यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे याचा वध केला आणि घाबरलेले मोरे आपल्या राजाला शिरवले। 15 मे 1656 ला राजे रायगडाच्या पायथ्याला आले। तुम्ही जिथून गडाची चढाई सुरुवात केली तिथून राजाने हा किल्ला पाहिला। राजांसोबत होते पंत मोरोपंत पिंगळे। मोरोपंत आणि आपले राजे रायगडाच्या पायथ्यापासून गडाची पायथी घेण्यासाठी गडावरती आले। ज्यावेळेस राजाने हा किल्ला पाहिला त्यावेळेस राजांच्या तोंडून काय उद्गार वाक्य निघाले या किल्ल्याविषयी। उद्गार वाक्य सभासदांनी आपल्या बखरीमध्ये लिहून ठेवले। काय सभासद म्हणतायत की राजा कासा जाऊनी पाहता गड बहुत चखोट, चौतरे पहा गडाचे कडे, तासल्याप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, प्रजन्य काळी म्हणजे पावसाळ्या गडावरती गवती देखील उगवत नाही, दोंडा तासी वेकच आहे, दौलताबादा पृथ्वीवरती चकोर करगा पण उंचीने तोडका, दौलताबादच्या दशिंगडी उंच, रायगड किल्ला उंच म्हणून रायगडाची तख्त साडे निवडले की तख्त म्हणजे राजधानी। तुम्ही रायगड किल्ल्यावरती आलात, रायगड किल्ल्याचा पूर्ण परिसर बघायचा असेल, 1200 एकराचा किल्ला आहे। रायगड किल्ला तुम्ही अनेक किल्ले पाहिले असतील। गड आला म्हणजे तटबंदी आणि बुरुज आले। रायगडाला कुठे तुम्ही तटबंदी पाहिली का? तटबंदी गडाला कुठेच नाही, कारण की हा किल्ला सासू डोंगर आहे आणि या डोंगरावरतून तुम्हाला 8 किल्ले दिसतील। 8 किल्ले, 8 किल्ल्यांपैकी मी 3 किल्ले तुम्हाला नक्कीच रायगडावरती दाखवेल। 8 किल्ले कोणकोणते? तुम्ही तोरणा ऐकला असेल, राजाने 16 वर्षी आपलं तोरण मांडलं। तो तोरणा किल्ला गडाच्या या साईडला पूर्वेकडे आहे। तोरणा राजगड आणि लिंगाणा पूर्वेकडे येतो। गडाच्या दक्षिणेला या साईडला प्रतापगड, महाबळेश्वर आणि शिवतरगड आहे। माणगाव मार्गे जर गडावरती आला असाल, मानगड किल्ला जर तुम्ही पाहिला असेल, गडाच्या उत्तरेला मानगड किल्ला आहे। किल्ल्याच्या आपण आता ज्या दरवाजाने आतमध्ये जाणार आहोत इथे बोर्ड लिहिलं बघा, मेणा दरवाजा। आता मेणा म्हणजे सर्वांना माहिती असेल डोली, ज्याला आपण आता पालखी म्हणतो। लग्नामध्ये बघा स्त्रिया लोक मेण्यामध्ये बसतात, तसे आपल्या राजांच्या राण्या पॅक पण मेण्यामध्ये बसून त्यांचं येणं जाणं या दरवाजाने करायच्या म्हणून हा मेणा दरवाजा आहे। आता मेणा दरवाजातून आतमध्ये आपण रायगडाच्या बाल्ले किल्ल्यामध्ये प्रवेश करूया। बाल्ले किल्ला म्हणजे काय प्रश्न सर्वांच्या मनामध्ये पडतो। जो किल्ल्यातील महत्वाचे भाग असतात त्याला बाल्ले किल्ल्याचा परिसर आतमध्ये आपल्याला पाहायचा आहे। आपला नेक्स्ट पॉइंट आपण आता राणीमाल पाहूया। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। आपण राणीमाल पाहूया।
मेणा दरवाजाच्या इथूनच जो खालचा नजारा दिसतो विहंग स्वर्गच. आपण आता ज्या दरवाजाने आलो तो मेणा दरवाजा आपण पाहिला ना. मेणा ते पालखी इकडे 6 राण्यांचे 6 माल तुम्हाला रायगड किल्ल्यावरती आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत. तर आपल्या राजांना एकूण राण्या होत्या 8. रायगड किल्ल्यावरती जर तुम्ही राणीमाल पाहिले तर 6 आहेत. मग 2 राण्या राहायच्या पुढे हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच पडला असेल. जर तुम्ही राजगडावरती गेलात, राजगडावरती सईबाईंची समाधी आहे. सईबाईंनी हा रायगड किल्ला पाहिलाच नाही, त्यांचं निधन झालं राजगडावरती. आणि येताना तुम्ही जर पाचडगाव पाहिलं असेल, पाचडगाव पाहिले का तुम्ही? आऊसाहेबांची समाधी नक्कीच तुम्ही पाहिली असेल. आऊसाहेबांच्या सेवेकरता एक राणी गडाच्या पायथ्याला ठेवली, तिचं नाव होतं पुतला राणी. त्या गडाच्या पायथ्याला राहिल्या. बाकी उरलेल्या 6 राण्यांचे 6 माल तुम्हाला रायगडावरती नक्कीच पाहण्यासाठी मिळतील. पण आपल्या राजांना एकूण राण्या होत्या 8 राण्यांची तुम्हाला प्रथम नावं ऐकवतो. सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंताबाई, काशीबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई आणि सकवारबाई. राजाने 8 लग्न कशासाठी केली? सोयरी संबंध वाढीसाठी राजाने त्यावेळेस 8 लग्न केली होती. कारण की सोयरी संबंध वाढवलं तर हिंदवी स्वराज्यामध्ये लोकांची वाढ होईल म्हणून राजाने 8 लग्न त्यावेळेस केली होती. हा जो किल्ला बांधला, हिरोजी इंदुलकर तुम्ही नाव ऐकलं असेल. हा किल्ला त्याने 14 वर्षामध्ये किल्ला बांधला. किल्ल्यावरती 350 इमारतींची बांधकाम आहेत. आज 11 तलाव देखील गडावरती आहेत आणि 84 पाण्याच्या टाक्या रायगडावरती तुम्हाला आज पाण्यासाठी रायगडावरती मिळतील. पण किल्ला पाहिल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न पडला असेल, कोणता पडला असेल? रायगड किल्ला बांधायला ही दगडं आणली कुठून? प्रश्न पडला ना तुम्हाला. कारण की आताची लोक, मी किंवा तुम्ही 150 पायऱ्यावरती चढलात, किती दमलो आपण. मग रायगड किल्ला बांधण्यासाठी दगड आणली कुठून? तर गडावरती 11 तलाव खोदली, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. त्या टाक्याने तलावातून जो काय दगड होता तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरला. म्हणजे काय झालं? पिण्यासाठी पाण्याचा वापर झाला आणि रायगडाच्या बांधकामासाठी दगडांचा देखील वापर झालेला आहे. या इमारतींवरती पूर्वी छप्पर देखील होते. ज्या इमारती पडलेल्या आहेत ना, याच्यावरती छत काय होतं? सागाच्या लाकडाचे कॉलम होते. वरून खापऱ्या, कुंभार, नळीची कवलं, जे खेडेगावमध्ये आपण सर्वजण राहतो, नळीची कवलांचा वापर आपण ऐकला असेल. आतमध्ये माशेलीचे दिवे होते आणि मखमलीच्या पडद्यात आणि गोंड्याच्या फुलात हा रायगड पूर्ण सजवला गेला होता. पण इंग्रजांनी काय केलं? आपले किल्ले उद्ध्वस्त केले. का उद्ध्वस्त केले? मराठे कुणासमोर झुकले नव्हते, वाकले नव्हते. मग इंग्रजांनी काय केलं? तोफ मारा केला. तोफ मारा केला कुठून? समोर इकडे आपल्याला डोंगर दिसतो का? समोरचा खालचा बघा, इकडे खाली बघा झाडीवाला डोंगर दिसतो का? छोटा हा खालचा डोंगर. त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. पोटल्याच्या डोंगरावरतून मोठ्या पलाढ्य तोफा वापरल्या आणि गडाचं दारूकोटर आहे, तुम्हाला पुढे दाखवण्यात येईल. त्या दारूकोटराने पेट घेतली आणि हा किल्ला इतिहास नोंदीप्रमाणे रायगड किल्ला 11 ते 1200 मध्ये रायगड किल्ला पूर्ण जळून गेला. आज आपण रायगडावरती दगडी अवशेष पाहतो. पण राजस्थानमधले किल्ले बघा, सगळे सुखरूप आहेत. ते का? की राजपूत राजे इंग्रजांना शरण गेले, मराठाला कुणासमोर शरणागती पत्करली नाही. मग इंग्रजांनी आपले किल्ले 1818 किल्ला रायगड किल्ला उद्ध्वस्त केला. याच्या खालच्या अंगाला हे जे पडलेले तुम्हाला वाडे दिसतात का? इकडे 1, 2, 3, 4 आणि पाठी पडलेला 5. या साडीच्या खाली 3 वाड्या आहेत. तुम्ही इतिहासामध्ये राजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ तर वाचलं असेल. राजांचे 8 मंत्री होते. अण्णाजी पंत, हंबीराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजीरावजी, रघुनाथ पंडित. हे मेन कार्यालय अष्टप्रधानांचे वाडे या साईडला आहेत. आता रायगड किल्ला जर तुम्हाला निवांत फिरायचा असेल, किल्ला त्या टोकापर्यंत, समोर बघा एंडिंग टोक दिसतं का तुम्हाला? रायगडाचं बघा, तो टोक आहे भवानीचा कडा. तुम्ही सर्वांनी जर प्रतापगड पाहिला असेल, प्रतापगडला बघा भवानीचं मंदिर आहे. राजे आपले राजांचं कुलदैवत हे भवानी माता मंदिर होतं. राजे त्या टोकावरून प्रतापगडच्या भवानी मातेचं दर्शन करायचे म्हणून त्याला भवानी कडा असं नाव दिलेलं आहे. हे राणीमाल पाहिले, पण प्रत्येक राणीमालाच्या समोर हा बेस दिसतो का? समोरचा हा दासांची माल आहेत. प्रत्येक राणीसाठी एक पूर्वी दासी कामाला होती. दासी म्हणजे आताच आपलं नोकर चाकर वर्ग. राणीला काय काम लागलं की दासी आतमध्ये जायची. काम झाल्याच्या नंतर उरकून विश्रांतीसाठी तिचं एक घर, हे समोर दासांची घरं होती. लाकडी प्लेअर कसे होते बघा, समोर बघा एक कॉलम सोडलेत का? हे बघा गॅप सोडले का? या गॅपमध्ये सागाच्या लाकडाचे कॉलम होते. वरून खापऱ्या, कुंभार, नळीची कौलं. म्हणजे कल्पना करा रायगड किल्ला त्यावेळेस कसा असेल.
आज आपण दगडी अवशेष पाहताना एवढा रायगड किल्ला आपल्याला पाहण्यासाठी असा मिळतो, तर 400 वर्षापूर्वी कसा असेल एक आपण कल्पना करायची आहे. आता आपण एक राणीमाल बघूया, मग पुढे धान्य कोटर दाखवण्यासाठी पुढे नेतो. या राणीमाल एका राणीच्या महालामध्ये तुम्ही उभे आहेत. हा एका राणीसाठी एक महाल असे हा एक आणि अजून पुढे 5 आहेत, एकूण आहेत 6. पण राणीमालाच्या समोर तुम्ही आता आतमध्ये प्रवेश केला, काही तुम्हाला पहिला बघा हा चौतरा लागतो आणि हा दुसरा चौतरा. हे 2 चौतरे कशासाठी? हा पहिला चौतरा आहे हे राणीची बैठक अवस्था, ज्याला तुम्ही हॉल म्हणता ना, हॉलला मराठीमध्ये बैठक अवस्था म्हणतात. ही बसण्याची जागा, थोडक्यात हा हॉल. हॉलच्या पुढे त्यांचं अंतापूर म्हणजे बेडरूम, आणि बेडरूमच्या पाठीमागे तुम्हाला रायगडावरती पाहायचे 400 वर्षापूर्वीच इंडियन टॉयलेट बाथरूमची भांडी देखील गडावरती आहेत. त्या साईडला टॉयलेट बाथरूमचे खड्डे आहेत, या साईडला हवा काढण्यासाठी खिडकी. हा भव्य एका राणीचा एक महाल. मग महालांवरती ज्यावेळेस छत असेल, छताचं इकडे पाणी पडणार ना, बघा इकडे पाणी पडले का समोर, हे पाणी काढण्यासाठी बघा ड्रेनेज सोडलेत का समोरचे, आउटलेट पाणी काढण्याची जागा. हा एका राणीचा एक महाल आपण आता पाहूया. पण पाहण्यापूर्वी टॉयलेट बाथरूमची रचना कशी आहे दगडामधली ती आपण पाहूया, मग पुढे धान्य कोटर दाखवतो तुम्हाला. या साईडला आपण आता राणीमालाच्या पाठीमागच्या चौथऱ्यामध्ये उभ्या आहेत. हा एका राणीसाठी एक महाल आपण पाहिला. राणीमालाच्या समोर इकडे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे, दगडामध्ये केलेले 400 वर्षापूर्वीचे इंडियन टॉयलेटची बाथरूम आधी देखील रायगडावरती तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील. पण बाथरूमचं जे ड्रेनेज होतं या साईडला बॅक साईडला आहे ना, कारण की तुम्ही रोफीने आलात, पूर्वी इकडे कोणी न जाणं जास्त करत नव्हतं. बॅक साईडला टॉयलेट बाथरूमची ड्रेनेज लाईन सोडलेली आहे. याच्यावरती बघा हे प्लेअर दिसत आहे, लाकडी प्लेअरची जागा आहे. याच्यामध्ये लाकडी प्लेअर होते आणि सागाच्या लाकडाचे कॉलम्स, आतमध्ये खापऱ्या कुंभार नळीची कौलं कशी होती बघा, असे दिसतात ना कोकणामध्ये, ती वेगळी होती, ती गोल नळीची होती. हे आपल्याला आज देखील आताची कौलं आपल्याला इथे पाहण्यासाठी मिळतील. या विटा दिसतात, या विटा पेशव्यांच्या काळातल्या आहेत. पेशवे रायगडावरती कधी आले? 1733 ते 1818 गडावरती पेशवे राहिले. पेशव्याने विटेचं बांधकाम केलेलं आहे आणि जेवढे दगड बांधकाम दिसतंय ते आपल्या राजांच्या काळातलं आहे. विटेचं बांधकाम हे 1733 मधलं बांधकाम आहे आणि रायगडाचं बांधकाम हे 16व्या शतकामध्ये किल्ला आहे. या साईडला दगडामध्ये जे मटेरियल जॉईंट करण्यासाठी मटेरियल वापरलं आहे, चुना, गुळ आणि शिस या 3 धातूपासून रायगडाची बांधकामं केलेली आहेत. आता आपण एक पॉइंट पाहिला, आता आपण धान्य कोटर पाहण्यासाठी आता पुढे जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. समोर आपल्याला 3 खड्डे दिसत का, 1, 2 आणि तो 3. रायगडावरचे धान्य कोठार. आता आपण सर्वजण राहतो कोकणात. कोकणात धान्य कोठारना आपण बघा पिऊ किंवा काणक्या म्हणतो. आता रायगड किल्ला ही स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला होता. या किल्ल्याला जर कुणी वेढा मारला खालून, आता वेढा पडायचा किती महिन्याचा? 3 ते 6 महिन्याचे खालून रायगडाला वेढे पडायचे. मग वेढ्यामध्ये वरची लोक अडकली तर 2000 लोकांना स्वयंपाक इथे धान्य पुरवठा केला जायचा. पण राजांनंतर आले गडावरती पेशवे. 1733 मध्ये गडावरती पेशव्यांची सत्ता आली. पेशव्यांनी ते काय केलं, कुणी चोरी केली, लबाडी केली किंवा फितुरी केली किंवा गद्दारी केली तर त्या कायद्याला 7 दिवस डांबायचे. 8व्या दिवशी कैदी कबूल नाही आला तर डबल गोंत्यामध्ये कैद्याला बांधायचं आणि टकमुक टोकावून खाली फेकून द्यायचं. हायकोर्ट आहे शिक्षा होती. राजांच्याला तिथे कैदी काढू शकत नव्हते राजे. या साईडला राणी महाल लागले, या साईडला समोर दास्यांचे महाल होते, तर या साईडला अष्टप्रधानांचे वाडे. कोणताही राजा बाल्ले किल्ल्यामध्ये कैदी ठेवणं शक्य नाही, म्हणून इथे रायगडावरती राजाने फक्त धान्य साठा केला. ही धान्यांची कोटर आता इकडे जायला प्रवेश बंद आहे. आता आपण पालखी दरवाजा पाहण्यासाठी आता पुढे जाऊया. अवघ्या 5 मिनिटांमध्ये रायगडावरती आलात म्हणून तुम्ही मेणा दरवाजाने आलात. पण रायगड किल्ल्यावरती जी 2000 पायऱ्या चढून लोक रायगड किल्ल्यावरती येतात. रायगड चढून आलेले लोक, समोर हा छोटा गेट दिसतो का समोर, या गेटचं नाव आहे पालखी दरवाजा. आणि आपण आलो तो मेणा दरवाजा. पालखी दरवाजा त्याला का म्हणतात की आपल्या राजाने कोणताही किल्ला जिंकून आल्याच्या नंतर पूर्वी आपले राजे यायचे पालखीमध्ये, म्हणून पालखी दरवाजा हा समोरच्या बाजूला आहे. हा मेणा दरवाजा पाठीमागच्या बाजूला. मेणा म्हटलं की फक्त स्त्रिया आणि पालखी म्हटलं की पुरुष. मेणा म्हटलं की त्यावेळेस पॅक बंद राहायचा आणि पालखी म्हटलं की त्यावेळेस ओपन राहायचा. असे 2 दरवाजे रायगडाच्या बांधले किल्ल्याला आहेत. इकडून एवढे 6 राण्यांचे सामान तिथपर्यंत आहेत.
राणीमालाच्या समोर हा पूर्णपणे दासांचे माल देखील पुढे आपण पाहिले तर याच्या पुढे आपल्या राजांचा प्रशस्त राहता राजवाडा, ज्या ठिकाणी आपल्या राजांनी अखेरचा श्वास सोडला ती जागा राजवाड्यामध्ये आपण आता प्रवेश करूया। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। आपण आता रायगडाच्या अत्यंत पावित्र्याच्या ठिकाणी आपण सर्वजण आलो आहोत। ज्या दरवाजाने तुम्ही आतमध्ये प्रवेश केला या दरवाजापासून समोर प्लॅस्टर केलेली ती भिंत असते का तुम्हाला? या भिंतीच्या आतमध्ये तुम्हाला जेवढा परिसर तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय या परिसराला छत्रपती शिवरायांचा प्रशस्त राहता राजवाड्याचा भाग। या राजवाड्याची जर उंची पाहिली हे जे कॉलम दिसत का कॉलम, या कॉलमवरती हा राजवाडा 32 फुटी उंचीची त्यावेळेस बांधकाम उंच होती। 32 फुटी उंचीचा हा राजांचा राजवाडा होता। तर राजवाड्यामध्ये जो आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला 3 एप्रिल 1680 ला राजाने इथे अखेरचा श्वास सोडला ती जागा आहे। पण आपल्या राजांची जर इथून समाधी पाहिली तर 1.5 किलोमीटर अंतरावरती आपल्या लाडक्या राजांची समाधी तिकडे आहे। समाधी तिकडे का होती? आपले राजे हे शंकराची भक्त, तुम्हाला सर्वांना माहिती असेल जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूला आपल्या राजांची समाधी आहे। राजांना उभ्या आयुष्यात लाभलं किती आयुष्य? फक्त 50 वर्ष। 50 वर्ष माझे किंवा तुमचे घ्या, 20 वर्ष एक बालपण जातं, उरलेल्या 30 वर्षामध्ये माणूस मनासारखा घर देखील बांधू शकत नाही। राजाने 18 पगड जाती मिळून एक हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि याच राजवाड्यामध्ये राजाने अखेरचा श्वास सोडला ती जागा आहे। पण राजांनंतर रायगडावरती धर्मवीर छत्रपती संभाजीराजे देखील राहिले, 9 वर्ष वास्तव्य केलं। सतत 9 वर्षामध्ये 128 लढाई लढले पण एकही लढाई हरणारा एकमेव राजा, एकही लढाई हरले नव्हते संभाजीराजे। मग संभाजीराजांची तारीफ स्वतः औरंगजेब करतोय, काय म्हणतोय? ओ मेरे बेगम साहिबा, उस कापर शिवा ने एक संभा को पैदा किया, वैसा एक संभा हमारे घर में पैदा हो, तुम पूरे हिंदुस्तान पे राज करते। औरंगजेबाला देखील मुलं होती। महाराजांनंतर शंभूराजे रायगडावरती राहिले 9 वर्ष। याच राजवाड्यामधून संभाजीराजांनी 9 वर्ष राजकारभार चालवला ती जागा आहे। आज आम्ही रायगडावरती लाखो शिवभक्त पाहतो, इथे आल्याच्या नंतर इथली माती सुद्धा मोठ्या वेळा आपल्या कपाळ लावतं असं पावित्र्याचं ठिकाण आहे। आता सर्वांनी जर जायचं असेल वरती तर चपला खाली काढूनच जायचंय, जायचं नसेल तर चपला न काढता आपण आता पुढे पाण्याच्या टाक्या आणि न्हाणेघर पाण्यासाठी पुढे जाऊया। वरती चढायचं तुम्हाला, हा चपला काढा, हा इथे ठेवलं तरी चालेल, इथे काढून इथे समोर दर्शन घ्या, एक फोटो घ्या तुमचा, आमचा फोटो काढले सुरुवातीला। तसंच जागेचं जे पवित्र आहे ते खूप महत्वाचं आहे। आपला इतिहास ज्यांच्या भोवती फिरतो त्यांची ही जागा, त्यांचं इथे वास्तव्य होतं, तुम्ही अनुभवू शकता ही गोष्ट जर तुम्ही इथे येताय तर। आणि त्याच्या पुढे त्यांचं देवघर असे 3 पार्टेशन होते। पुढे हे बघा, हे कॉलम सोडलेत ना ते त्याच्यासाठी सोडलेले आहेत। बाकी हा हे बघा, हे चौकोन, हे चौकोन, बाकी जे छत होतं ते खालून होतं ना, आणि जे कॉलम सोडले ते कशासाठी? कारण की याच्यामध्ये पार्टेशन होतं। पण नक्की कोणत्या जागेवरती राजांचं निधन झाले कुणी सांगू शकत नाही। या चौथऱ्यावरती, पण या चौथऱ्यामध्ये विभाग होते पूर्वी, आणि कल्पना करा याच्यावरती ज्यावेळेस छत असेल त्यावेळेस याचा वैभव कसा असेल। आता रायगडावरती दगडाच्या पाण्याच्या टाक्या होत्या आणि त्यांचं दगडी बाटप देखील गडावरती तुम्हाला पाण्यासाठी मिळेल, ते पाण्यासाठी आपण आता पुढे जाऊ। इकडे लक्ष द्या सर्वांनी, इथे राजाने जो अखेरचा श्वास सोडला ती जागा आहे। याच्या पुढे या साईडला ज्या दगडामध्ये केलेल्या टाक्या दिसतात ना, या पिण्यासाठी पाण्याच्या टाक्या आहेत। पूर्वीचे लोक खांद्याला कावड लावायचे, कावड तर सर्वांना माहिती असेल, कावडकर लोक खांद्याला कावड लावून गंगासागरातून पाणी आणलं जायचं। खाली एक तलाव आहे, तलावातून पाणी आणल्याच्या नंतर राजांपुरतं पिण्यासाठी पाण्याच्या टाक्या इथे आहेत। आणि याच्या पुढे त्यांचं नाणीघर म्हणजे बाटपाची खोली। रायगडावरती दगडी बाटप कसे आहेत ते आजी देखील आपल्याला पाण्यासाठी मिळतील, आज देखील आपण ते पाहूया। समोर बघा, इकडे लक्ष द्या, समोर 2 ड्रेनेज बघा, समोर दिसतात बघा होलं सोडलेत ना, ही पूर्वी दगडी ड्रेनेज लाईन आहे। पूर्वीची लोक खांद्याला कावड लावून पाणी आणायचे, राजांपुरतं पिण्यापुरतं पाणी ते ठेवायचं। पिण्याचं पुरतं पाणी भरून झाल्याच्या नंतर या नाणीघरापर्यंत पाणी पुरवठा केला जायचा। राजाने एकदा की आंघोळ केली तर ती दगड बाजूला काढायचे आणि तिथूनच ते पाणी ड्रेनेज पाणी काढण्याची पाईपलाईन देखील गडावरती होती।
म्हणजे कल्पना करा, इकडे त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, तर इकडे त्यांचं नाणीघर, तर याच्या पुढे रायगडावरची जेवढी लोक होती त्यांचं स्वयंपाकघर देखील गडावरती आहे. ते पण आपण आता पाहूया. सर्वांनी आपण हा मेन राजांचा राजवाडा इथे पाहिला. या राजवाड्याच्या समोर हा दुसरा चौथरा असतो का दगडामध्ये बांधलेला. या चौथऱ्याला इतिहासामध्ये स्वयंपाकघराच्या खोल्या. तुमच्या मनामध्ये सर्वांच्या प्रश्न असा पडला असेल, राजे इथे राहिले तर राजांच्या समोर स्वयंपाकघर कशासाठी, प्रश्न पडला ना. पण वाढत्या काळात विषबाधेचे प्रयोग जास्त होऊ लागले. आता विषबाधा झाली तर गडावरची 2000 लोक जी होती त्यांना स्वयंपाक एकत्र दिलं जायचं, म्हणून स्वयंपाकघर हे राजांच्या देखरेखीखाली होतं. देखरेखीखाली समोर स्वयंपाकघर. राजे या मार्गे आले की राजे जायचे बाल्कनी, ज्याला आपण आता गॅलरी म्हणतो. आता गॅलरीमधून राजांना गडाची समोरची बाजू पाहायची असेल, ती बाजू देखील पाहणी व्हायची, ती गॅलरी देखील आज देखील आहे. बाल्कनी ज्याला म्हणतो. या राजवाड्याच्या बाजूला छोटे छोटे बुर्ज असतात ना, हे टहाळणी बुर्ज आहेत, पहारेकरांच्या रूम्स. या राजवाड्याला कडेकोट पहारा होता. आम जनतेला इकडे प्रवेश दिला जात नव्हता, म्हणजे हा खास एरिया होता. आता व्हीआयपी जरासा एरिया म्हणतो. 400 वर्षापूर्वी इकडे राजांच्या राण्या, राजे वास्तव्याला तो ही जागा आहे. आता आपण त्यांची ही बाल्कनी पाहूया, नंतर आपण खलबतखाना गुप्तचरची रूम पाहण्यासाठी पुढे जाऊया. चला. ही बाल्कनी गॅलरी ज्याला म्हणतो ना आपण, ती एक बाल्कनी आपल्या राजांची. आता आपण त्यांचा खलबतखाना पाहूया. ही पूर्ण बाल्कनी बघा, पूर्ण व्ह्यू दिसतोय. समोर आपण ही बघा, इकडे खाली समोर खोली दिसते का, समोर बेलाकारासारखा बघा दगड आहे. त्या दगडाच्या तिथून जर तुम्ही 11 पायऱ्या जर खाली उतरलात तर याच्या आतमध्ये एक 10 बाय 10ची खोली आहे. याच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर 10 बाय 10ची खोली. ही खोली कशासाठी, तर 400 वर्षापूर्वीच्या आपल्या राजांच्या काळात ज्या बघा गुप्त चर्चा व्हायच्या. राजांच्या आपल्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते बहिर्जी नाईक. तुम्ही सर्व नाव ऐकलं असेल. 18 भाषेचं ज्ञान होतं. रायगडावरती आल्याच्या नंतर याच्या आतमध्ये ज्या गुप्त चर्चा व्हायच्या त्याच्यासाठी एक खोली आहे. कल्पना करा, आतमध्ये गेल्याच्या नंतर एसी पण पेल्या असं बांधकाम केलं गेलेलं आहे. हा त्यांचा खलबतखाना. तर इकडे तुम्हाला हे 2 स्तंभ दिसतात का, एक आणि या 2 स्तंभ. हे दोन्ही स्तंभ तुम्ही 4थीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये पाहिले असतील बघा, पहिल्याच पानावरती स्तंभ आहेत. शिवकाळात आता हे 3 मजले आहेत, तर एकावर एक हे 7 मजली शिवकाळामध्ये उंच होते. मग याची आपण कल्पना करा, 3 मजला जर एवढा उंच असेल तर एकावर एक हे 7 मजले किती उंचावरती स्तंभ असतील. 7 मजली करण्याचं कारण काय होतं, राजांच्या काळात लाईट माईक स्पीकर हा प्रकारच नव्हता. मग आपल्या राजाने कोणताही किल्ला जिंकून आल्याच्या नंतर याच्या 7व्या मजल्यावरती मोठ्या गवताच्या गुंजा पेटवायची लोक. गवताची गंज पेटली की तिचा बघा धूर होतो. धूर झाला की आजूबाजूच्या लोकांना आणि किल्ल्यातील माणसांना एक इशारा दिला जायचा की आपले राजे कोणता तरी किल्ला जिंकून रायगडावरती सुखरूप परतलेले आहेत. ऐतिहासिक याचं नाव विजयस्तंभ आहे. आता समोर तिकडे लोक बघा उभे, तिकडे आता प्रवेश बंद केलेला आहे. टाकसाळ. टाकसाळ म्हणजे 400 वर्षापूर्वीची बघा नाणी. शिवराई राजमुद्रा होऊन आताची राजमुद्रा तुम्ही सर्वांनी पाहिली असेल राजांची. प्रतिपचंद्र लेखेव किवार्ध विष्णू वंदिता शाह सुरशाही शाह मुद्रा भद्राई राजते. याचा अर्थ असा होतो की प्रतिपचंद्रेप्रमाणे चंद्र कसा कोरीने वाढत जातो तसा शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांचं वार्त साम्राज्य हे कोरीने वाढत असते. इतिहासामध्ये त्याचा उल्लेख आहे. हे राजांचं टाकसाळ. समोर तुम्ही ज्या चौथऱ्यावरती उभेत ना, या चौथऱ्याला म्हणतात सचिवालय, म्हणजे थोडक्यात आताचं आपलं कार्यालय. अष्टप्रधानांचे वाडे तुम्ही खाली पाहिले, पण त्यांचं लिखाण काम चालायचं ना, तिथून चालायचं. समोर हिरकणी बुरुज आपण आता पाहूया. धुक्यामध्ये आपल्याला दिसेल. समोर बघा इलेक्ट्रिकचे ते पोल दिसतात का 2. समोर हे एंडिंग दिसतंय का तुम्हाला, तिथून लास्ट टोक दिसलं का, एंडिंग टोक. 1350 फूट दरी आहे. तुम्ही जसं रोपीतून वरती आलात तशी एक आई आपल्या बाळासाठी तो कडा उतरून गेली. हिरकणीचा बुरुज आहे. तुम्ही हिरकणीची कथा ऐकली असेल आणि पिक्चर देखील पाहिला. एक तुम्हाला कथा ऐकवतो. ती कथा अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवाय छत्रपतींची. कथा सांगतो ऐका आता. तेथील हिरकणी या बुरुजाची वसले होते गाव तळाशी. वालुसरे या नावाचे राहत होते गरीब कुटुंब, गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा, अव कुटुंब होतं छोटस. शोभत होतं हिरा नाव त्या तडपदार घरवालीचं. एके दिवशी दूध घालिता
हिरा क्षणभर विसावली, ज्याने नाही आले तिच्या, कधी सांजवेळ ती टळून गेली, सूर्यदेव मावळता झाले, बंद गडाचे दरवाजे, हिरा मनात व्याले, घरी ताणे बाळ मासे, अतुलनीय धाडस पाहुणे, महाराज स्तंभित झाले, हिरास साडी चोली देऊने, प्रेमे सन्मानित केले, अव कडावरती त्या बुरुज बांधिला, साक्षी आईच्या प्रेमाची कथा अजूनही सांगता येते, येथील हिरकणी मुरुदाची अशी कविता आहे. कुणासाठी तर आपल्या बाळासाठी एक आई आपला तो कडा 1350 कडे उतरून गेली. आता आपल्याला पुढे गंगासागराची माहिती आणि टोकाची माहिती आपण इकडून घेऊया. समोर आपण आता एक खाली तलाव पाहिलं बघा. या तलावाची खोली आहे 32 फूट खोल. याला नाव आहे गंगासागर तलाव. याला गंगासागर असं का नाव दिलं? आपल्या राजांचा बघा रायगडावरती शिवराज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला. रायगडावरती राजांचा शिवराज्याभिषेक सोहळा झाला. त्यावेळेस राज्याभिषेकाला कोण आलं होतं? काशीरुमगा गागाभट्ट आले होते. गागाभट्टाने 7 नद्यांचं पाणी आणलं. राजांना अभिषेक घातला. अभिषेकानंतर जे उरलेलं पाणी होतं या तळ्यामध्ये सोडलं. म्हणाला तीर्थ गंगासागर असं नाव दिलेलं आहे. 32 फूट खोली आहे. 12 महिन्यातलं कधी पाणी हटत नाही. इथे आपण राजांचं सचिवालय पाहिलं तर याच्या पुढे छोटासा उतरा आहे सदर. सदर म्हणजे न्यायनिवाडा, ज्याला आपण आता कोर्ट म्हणतो. रायगडावरच्या ज्या मेन न्यायनिवाडे व्हायची ती जागा ती सदर आहे. आणि याच्या पुढे त्यांची राज्य सदर, जो राज्याभिषेक सोहळा झाला ती जागा राज्य सदर पाहण्यासाठी आपण आता आतमध्ये जाऊया. हे सर्व टहाळी मुरुदाच्या पारेकरांच्या रूम्स आहेत. जागेवरती राजांचं जे 32 मणाचं सुवर्ण सिंहासन होतं. रायगडावरती 1 मण म्हणजे 40 किलो 1280 किलो वजनी जे सोन्याचं सिंहासन रायगडावरती जे आपल्या राजांचं होतं. सिंहासनाची मेन जागा ती आहे. पण आज आपण सिंहासन फक्त पंचधातूचं पाहतो. मूर्ती 6 जून 2009 ला युवराज छत्रपती श्री संभाजीराजे कोल्हापूरचे यांच्या हस्ते मूर्ती बसवण्यात आलेली आहे. पण मूर्तीवरती जो हार येतोय, सांगलीवरून रायगडावरती दररोज 2 शिवभक्त येतात. रायगडावरती आल्याच्या नंतर पहिलं राजांच्या सिंहासनाला एक अभिषेक घालतात. अभिषेक घातल्याच्या नंतर रोजच्या रोज सिंहासनावरती रोजच्या रोज फ्रेश हार चढवलं होतं. डेलीचं कामकाज आहे. जवळपास 20 वर्ष झालं रायगडावरती हार येतोय. कारण की याच दरबारामध्ये पूर्वी लाईट माईक हा प्रकारच नव्हता. पण राजे जरी तिथून बसून बोलले ना तरी आवाज हा 6000 जनतेपर्यंत जायचा. आणि 6000 जनतेमध्ये बसलेला माणूस काही जरी कुजबुजला तरी तो आवाज आपल्या राजांच्या सहज कानी यायचा. आधी देखील तो आवाज येतो. कल्पना करा, तिथे जरी कागद पडला तरी तुम्हाला इथपर्यंत आवाज येईल. किंवा तुम्ही इथून काही जरी बोललात तरी तिथपर्यंत आवाज जातो. आज देखील तुम्हाला प्रात्यक्षिक नंतर दाखवण्यात येईल. पण राज्याभिषेकाचं पोस्टर तुम्ही सर्वजण आपल्या घरामध्ये लावता. त्या पोस्टर मध्ये पहा, जो एक इंग्रज अधिकारी राजांना झुकून वाकून मानाचा मुजरा करतोय त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेंटन. इंग्रज ज्यावेळेस रायगड किल्ल्यावरती आला तर त्यावेळेस त्याने या राज्य सदरेमध्ये पाहिले 2 हत्ती आणि 2 घोडे. आता हत्ती पाहून इंग्रज अधिकारी आश्चर्यचकित पडला. आश्चर्यचकित पडण्याचं कारण काय होतं की आपल्या राजांनी रायगडावरती हत्ती आणले कसे. या दरबारामध्ये प्रत्येकाला प्रश्नाचं उत्तर मागू लागला. पण त्यावेळेस कुणीच त्याचं उत्तर दिलं नाही. आताचे इतिहासकार काय म्हणतात, आपल्या राजाने हत्तीची पिल्लं आणली होती, छोटी पिल्लं, आणि गडावरती आणून त्यांना गडावरती मोठे केले. ही आपल्या राजांची दुर्दृष्टी होती. ज्यावेळेस शिवराज्याभिषेक होणार त्यावेळेस या दरबारामध्ये 6000 मावळे जमले गेले होते. 6000 मावळे डोक्यावरती मानाचे भगवे फेटे, अंगावरती मावळे कपडे घालून या राजसदरेमध्ये बसले असेल. त्यावेळेस या राजसदरेचं वैभव कसं असेल आपण एक कल्पना करायची आहे. राज्याभिषेक सोहळ्याला राजे पहाटे 4 ला उठले. राजांनी पहिलं स्नान केलं, आंघोळ केली आणि आपले राजे थेट गेले जगदीश्वराच्या दर्शनाला. राजाने जगदीश्वराचं दर्शन केलं. पण राजे या नगारखान्याच्या पायऱ्या चढले आणि भरलेल्या 6000 जनतेने उठून राजांना त्रिवार मानाचा मुजरा केला. राजाने मुजरा स्वीकारला. पण स्वीकारताच राजांचं अंतःकरण आणि एक हृदय भरून आलं. हृदय भरण्याचं कारण काय होतं, ज्या शूरवीर मावळ्यांवरती आज आम्ही हिंदवी स्वराज्याचे राजे होणार आहोत ते मावळेच राजांच्या शिवराज्याभिषेकाला नव्हते. कारण की त्यांच्या उजवा बायका राजांच्या डोळ्यासमोर दिसू लागल्या. राजा औसेबाना नक्कीच म्हटले असतील, काय म्हटले असतील की पहिली पायरी चढतो की माझ्या हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी चढतो लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा मारता कामाण्याचं म्हणणारे बाजी प्रभू देशपांडे, तिसरी पायरी चढतो आधी लगीन कोंडाण्याचं, मगच माझ्या रायबाचा असे म्हणणारे तानाची माणूसरे, असंख्य वीरांची नावं घेत राजे सुवर्णाच्या सिंहासनावरती आरूढ झाले. या दरबारामध्ये लखनौती पाठी बघून तुम्ही जय बोलायचं आहे.
ललकार असे आहे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज की अशा प्रकारे ते शिवराज्याभिषेक सोहळा झाला. आता आपल्याला इको साऊंड ऐकायचं आहे. तिथून गाईड कागद फाडणार आहेत. तुम्हाला इथपर्यंत आवाज येईल. आवाज आपण ऐकूया, नंतर आपण पुढे जाऊया. तुम्ही फोटो पण इथे घ्या. 1 मिनिट त्या भिंतीजवळ थांबा. आवाज आला तर तुम्ही जय बोलायचंय. कागद फाडलेला आवाज आज देखील येतो. ओके. जा. आपण आता रायगडाच्या नगारखान्यातून तुम्ही बाहेर आला. आता समोर गेट दिसला ना नगारखाना. नगारखान्याच्या समोर हे 2 स्तंभ आहेत. समोर इकडे बघा बांधले. हे 2 स्तंभ आता बांधलेले आहे. रायगडावरती शिवराज्याभिषेक होतो 6 जूनला. एक तिथीनुसार तारखेनुसार रायगडावरती जे शिवराज्याभिषेक सोहळे साजरे करतात तुम्ही जे पाहता त्यावेळेस या ठिकाणी मोठा भगवा ध्वज फडकवला जातो. समोर रायगडाच्या त्या ठिकाणी बघा दक्षिण बाजूचा लाचं टोक दिसतं का तिकडे समोर ते बघा दगडामध्ये बांधकाम केलेत बघा. ते रायगडावरचं दारू कोठार. इंग्रजाने जो दारू कोठारावरती हल्ला केला तुम्हाला पोटल्याचा डोंगर मी दाखवला. समोर इकडे या साईडला पोटल्याचा डोंगर तुम्ही पाहिला. पण पोटल्याच्या डोंगरावरून रायगडाचा मुख्य दारुगोळा तो उद्ध्वस्त केला. त्यामुळे रायगड किल्ल्यावरच्या जेवढ्या इमारती होत्या 350 इमारतींनी पेट घेतली. म्हणून रायगड किल्ला 11 ते 12 मध्ये रायगड पूर्ण जळून गेलेला आहे. हा मार्ग जातो खाली रोफीकडे पण जातो आणि इकडे खाली या दरीमध्ये जो पॉईंट दिसतो इकडे झाडी बघा वाढले खूप. इकडे वाघ दरवाजा म्हणून पॉईंट आहे. रायगडावरती जे राजाराम राजे इथून निष्ठून बघा जिंजीला पोचले. जेव्हा रायगडावरती वेढा मारला जुल्फिकार खानाने राजांचं सोन्याचं सिंहासन नेलं 32 मानाचं. नंतर रायगडावरतून राजाराम राजे निष्ठून जे जिंजीला पोचले ताराराणी आणि राजे ते या मार्गी गेले. त्या दरवाजाला वाघ दरवाजा एमर्जन्सी सुटकेचा मार्ग आहे. कारण की गडाला पूर्वी एमर्जन्सी सुटका फक्त कुणाला माहिती होती तर वरच्या लोकांना गडावरच्या लोकांना. बाकी शत्रूला दुसरा मार्ग माहितीच नव्हता. फक्त महादरवाजानेच लोक गडावरती पूर्वी यायची शत्रू जरी आलात तरी. मग गडाचं तुम्ही महादरवाजा पाहणार आहात. तुम्ही अनेक किल्ले पाहिले पण रायगडाच्या महादरवाजात काहीसा फारसा फरक आहे. मी तिकडे येणार नाही. महादरवाजा तुम्ही खालून पाहायचा आहे. आता महादरवाजाचा आकार बघा गुमुखी आहे. कारण की दरवाजा आला म्हणजे सरळ आला ना. रायगडाचा महादरवाजा वाकडा तिकडा का कारण की गडावरती शत्रू जर आला तर शत्रू काय घेऊन येतो तोफा घेऊन येतो. तोफा व्यतिरिक्त शत्रू गडावरती येत नाही. मग महादरवाजामध्ये शत्रू आल्याच्या नंतर तोफा वाकड्या तिकड्या होत नाहीत. तोफांची स्ट्रेट एक सरळ तोफ जाऊ शकते म्हणून त्याचा आकार नागमोडी आकारासारखा बांधलेला महादरवाजा तुम्ही पाहणार आहात. महादरवाजा आपण गडाच्या 500 पायऱ्या उतरून गेल्याच्या नंतर महादरवाजा लागतो. किल्ल्याचे महादरवाजे किल्ल्यात येतात. रायगडाचा महादरवाजा किल्ल्यात नाही किल्ल्याच्या मध्यभागी आहे. महादरवाजा तुम्ही पाहणार आहात. पण समोर आपल्याला पूर्ण ग्राउंड पाहायचं आहे. होळीचं मैदान समोर हा मोकळं मैदान दिसते का तुम्हाला. या ग्राउंडला होळीचं मैदान म्हणतात. होळीचं मैदान म्हणजे काय सर्व आपण कोकणात राहतो. कोकणात होळी म्हटलं की मोठा सण असतो. मार्च महिना शिमग्यामध्ये आपले लोक गावामध्ये येतात आणि पेटक्या होळीमध्ये आपण नारळ टाकतो आणि नारळ आपण काढतो काठीने. राजांच्या काळात अशी प्रथा होती. पेटक्या होळीमध्ये राजे स्वतः उठायचे आणि नारळ टाकायचे आणि पेटक्या होळीतून जो कोण बहादूर हाताने नारळ काढेल त्याला सोन्याचं कडं आणि मानाचं घोडं आपले राजे स्वतः बक्षीस म्हणून द्यायचे. धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी 9व्या वर्षातून होळीतून नारळ काढला. त्यावेळेस ते होळीचं मैदान आहे. कल्पना करा 9व्या वर्षामध्ये किती लहान असतील संभाजीराजे. मग त्यावेळेस हे होळीचं मैदान. होळीच्या मैदानावरती राजांची शिवप्रतिमा आहे. प्रतिमा 1974 मध्ये बसवलेली आहे. पण प्रतिमेमध्ये एक चूक घडलेली आहे. गणेश पाटकर आणि सहस्त्रबोधे शिल्पकार आहेत मुंबईचे. राजाने सिंहासनावरती कधी घालताना मोजले म्हणजे चपला घातल्या नव्हत्या. जे राजांचं 32 मानाचं सुवर्ण सिंहासन तुम्ही पाहिलं त्याच्यावरती राजांच्या पायामध्ये मोजळे नाहीत. पण याच्यामध्ये मोजळे घातल्यामुळे ही मूर्ती आतमध्ये न बसवता इकडे बाहेर बसवली. कारण की जे पायी लोक येतात तुम्ही आता सर्वजण पायी जाणार आहात. किल्ल्यावरतून पायी लोक येतात इकडे येतात. पहिले दर्शन राजांच्या प्रतिमेचं व्हावं म्हणून ते बसवलेले आहे. आता इथून पुढे आपण बाजारपेठेची माहिती आणि हत्ती खाण्याची माहिती घ्यायला आपण पुढे जाऊया. जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. पण मंदिराचा आकार बघा तुम्हाला कसा वाटतोय. मशिदीसारखं बघा मंदिर वाटते का तुम्हाला. कारण की मुघल लोकांना वाटावं आपलंच मंदिर आहे
मंदिराची कोणी नासूस करू नये, तोडमोड होऊ नये म्हणून मज्जीबाकरासारखं ते मंदिर बांधलेलं आहे. पण मंदिराच्या दुसऱ्या पायरीवरती नावाची पाटी आहे. अखंड रायगड किल्ला ज्याने 14 वर्षामध्ये बांधला त्यांचं नाव होतं हिरोसी इंदुलकर. किल्ला बांधताना काही पैसे कमी पडले. स्वतःचं घरदार भाडा विकून मांडल्याच्या नंतर राजाने त्यांना विचारलं, या किल्ला बांधल्याच्या बद्दल काय बक्षिशी पाहिजे तुम्हाला 10 गावाची वतनगिरी पाहिजे, 3 गावाची जहागिरी पाहिजे, सोनं नाणं काही पाहिजे ते मागा, की सहज आम्ही तुम्हाला देण्यासाठी तयार आहोत. फिरोजी म्हणतायत आम्हाला बाकी काय नको राजे, ज्या वेळी तुम्ही पहिलं स्नान करता, आंघोळ करता आणि पहिलं दर्शन करता महादेवाचं, आणि महादेवाचं दर्शन करता वेळेस तुमच्या पायाची धूळ ज्या पायरीवरती पडेल, उजव्या पायाची धूळ ज्या पायरीवरती पडेल त्याच पायरीवरती आमचं नाव लिहिण्याची परवानगी राजा आम्हाला द्या, कारण की तुमच्या पायाची धूळ हेच लास्टपर्यंत आमचं रायगडावरती बक्षीस राहील. म्हणून त्या ठिकाणी नावाची पाटी देखील आहे. सेवेचे थाळी तत्पर हिरोजी इंदुलकरांच्या नावाची पाटी तिकडे आहे. बाजूला आपल्या लाडक्या राजांची समाधी देखील तुम्ही पाहणार आहात. समाधी देखील राजांची तिकडे आहे. पण इकडे समोर ही बघा धुक्यामध्ये दिसते का, ही बाजारपेठ आहे. 800 फूट लांबीची बाजारपेठ आहे, 40 फुटाची रुंद आहे. इकडे 22 दुकानं आहेत, इकडे 22 दुकानं, 44 दुकानं बाजारपेठेला आहेत. जुनी बाजारपेठ. पण बाजारपेठेची हाईट बघा, घोड्यावडीच वाटते ना, घोड्यावडीच का, पूर्वीची लोक घोड्यावरती बसून बाजार खरेदी करायची, रुबाबदार लोक होती. बाजारपेठेची रचना पाहिली तर आगे दुकान, पिछे मकान, बीच पे शोरूम आहे. पुढे दुकान होतं, पाठीमागे राहण्याची जागा आणि मध्यभागी त्यांचं सामान स्टोरेज करण्याची रूम अशी बाजारपेठ आहे. बाजारपेठेच्या डाव्या हाताला तिकडे हत्तीखाना आहे. रायगडावरती जे आपल्या राजाने हत्तीची पिल्लं आणली, पिल्लांचं पालन पोषण जे केलं, तो हत्तीखाना त्या ठिकाणी तुम्हाला पाहण्यासाठी मिळेल. इथे जे महत्वाचे 13 पॉईंट आहेत, गाईड इथे पर्यंत 13 पॉईंटची माहिती संपते. इथून समाधी बघून तुम्ही जाताना पायी जाणार आहात. पायी जाण्याचा मार्ग इकडून सर्व बघा लोक आली, इकडून पायी लोक गडाच्या पायऱ्यापर्यंत जातात. 2000 पायऱ्या उतरून तुम्ही खाली इकडून जाणार आहात. हे महत्वाची आपल्या इथे माहिती संपलेली आहे. समाधी बघून तुम्ही इकडंच परतीचा प्रवास करणार आहात. चला जाऊ.